सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमीने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून अचूक जागी त्यांना मांडून सुविधा ज्ञानी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुविधाग्यांशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते. मन अवघे विश्वासून भरते वसने म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology. ताइबान मेहरबान कदरदान कुर्बान आप सबको हमारा प्यार भरा सलाम. आज आपण एक काय रे एक गणिताचं कार्यक्रम करणार त्याचं नाव आहे काय नाव आहे गणिताचं. बरोबर. या गणिताच्या कार्यक्रमामध्ये हे बऱ्याच दिवसानंतर हे आपल्या महिला भगिनींना हे आपण भेटणार आपण सगळं समजावून सांगणार. उस्ताद हे वेगळं गणित आहे, हे गणिताचं गणित आहे. कसलं गणित आहे? अरे जीवनात जर गणित नाही समजलं तर सगळं शून्य होऊन बसते बाबा. खरंय. आणि त्यात पण गणित आहे. कसं काय? अरे शून्य म्हणजे गणित झालं की उस्ताद. बरोबर. उस्ताद आज बोल जमुरे. अरे हे तुझं पट्टे, हे तुझं जमुरे, हे तुझं तालमीत तयार झालेलं जमुरे. अरे बराबर. अरे जमुरे हे बोलायला ऐकणार नाही. ए तू लय बोलकाय, तू पटाकडा आहे, तू लय बाबा देखणा माणूस आहे. हे उस्ताद लय भारी बोलतोय तू. ए तू सगळ्याला समजून सांगत. अरे बाबा मी तुला गणिताचा अभ्यास करायला सगळ्या दुनियात सोडून दिलाय आणि तुला म्हटलंय की तू इथलं गणित काढ, तू तिथलं गणित काढ, तू आबाळाचं गणित काढ, तू जमिनीचं गणित काढ. आणि तुला बघ नेमकं आज हेच तुला गणित आमच्या महिला भगिनींना आणि शेतकरी बंधूंना समजून सांगायचंय. हे उस्ताद अरे तू आदेश दिला आणि मी नाही पाळला असं होणार नाही उस्ताद. अरे कधीच होणार नाही. तू पगार घेतय त्याच्यामुळे तुला ते काम करावं लागतंय. किती पगार देतोय रे बाबा? ए पगाराचं काढू नको, ते गणित कोलमडल. तसं नाही उस्ताद. हे आपण जे कार्यक्रम करतोय यातनं बच्चा लोक टालिया वाजवतोय, महिला लोक टालिया वाजवतोय. चौकामध्ये आपण थांबतोय आणि ज्या वेळेला हे तुझं जमुरी एका पायावर नाचतोय त्यावेळेलाच हे लोक पैसा देते. तू कुठनं पगार देतोय रे बाबा? ए बाबा आपण दोघे बी जेव्हा खेळ करतोय तेव्हा पैसे मिळतात, तेव्हा आयुष्याचं गणित जुळतंय. हा म्हणजे उस्ताद आपल्याला जे पैसे मिळते हे आपलं बघणारे लोक आहे, हे सुनणारे लोक आहे, यांच्या माध्यमातूनच पैसे मिळते. आणि म्हणून उस्ताद या सगळ्या लोकांना प्यार भरा सलाम करून आज जरा वेगळ्या विषयातलं गणित मांडायचा प्रयत्न मी करणार आहे. हे जमुरे तर चल उस्ताद आता मला परवानगी दे. ए तू सुरू कर. हे 1 2 3 1 2 3 हे वंदमुरे यारे नाक. हे आता सांगणार बघ. काय सांगता? आता बोलणार बघ. बोल. हे आता ऐक. हे कान देऊ आता तयार राहिले. आता उस्ताद पुढे ऐकते का नुसतं माझं हेच बडबड ऐकते रे? जमुरे अरे मला उत्सुकता लागली. तू काय सांगताय? उस्ताद आपल्याकडे सांग बघू. आपल्या शेतामध्ये हे आपल्या रानामध्ये आपल्याकडे कुठलं पीक महत्वाचं आहे रे बाबा? बाबा आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं ऊसाचं पीक आहे. अरे बाबा खोडवा आलं, लागण केली, निडवा आलं, या सगळ्या गोष्टीतनं ऊसाचं पीकच आहे की नाही? अरे बाबा पण या ऊसाच्या पिकामधलं गणित कधी समजावून घेतलं का तू? हे आलं का ऊसात पण गणित असतंय वय? उस्ताद सगळीकडे गणित आहे. अरे जीवनात गणित आहे. माणूस कधी जन्मला त्याची कुठली तिथी आहे त्याच्यावरनं त्याची रास ठरते. आणि माणूस कधी गेला त्याच्यावरून त्याचा आत्मा शांत हाय का आता
पित्र बोलून राहणारा हे सुद्धा गणितच आहे उस्ताद. हे जंबुरे खरे 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 तू लय हुशार झाले. हे चल हा. आता मात्र मी या ऊस पिकाशी बोलणार. हे बोलून टाक. ऊस पिकाचं सगळं माहिती देणार हे देऊन टाक. आणि सगळ्या लोकांना तृप्त करून टाकणार. खरे खरे खरे. तर चल माहिती सांगायच्या अगोदर हा. एकदा समजा लोकांना हा. आपण प्रेस करून घेऊया. हा. चला टालिया बजा. हे उस्तादचा पट्टा याच्यामुळे आता ऊस पिकाचं समजावून देणार आहे बघा. ए मी पण तुला आदेश देणार आणि तू फटाफटा समजून सांगणार बघा. उस्ताद भारतात ऊस पिकाखाली हा. जे क्षेत्र आहे बरोबर. ते किती लाख हेक्टर आहे तुला माहितीये का? हे तुम्हाला समजून सांग आणि आपल्या महिला भगिनींना पण समजून सांग. हे भारतात जे एकूण क्षेत्र आहे हा. त्यापैकी हा. 40.75 लाख हेक्टर क्षेत्र. अबो बाबो. किती मोठा आकडा आहे, किती मोठं गणित आहे बाबा. हे लाखो एकर क्षेत्र बाबा तू सांगतोय. हे सर्व क्षेत्र ऊसाच्या लागवडीखाली आहे. हा. आणि या ऊसाचं उत्पादन आपण जर बघायचं गेलं हा. तर 2513 लाख टन. आलं का लक्षात? 2513 बाबा ही मोठा आकडा झाला. अरा उस्ताद सगळा येड्याचा कारभार कसा रे? 2513 लाख म्हटलं मी, 2513 टन नव्हे. हे मी माघार घेत तू समजून सांग. जरा गणितात कच्च आहे आपलं उस्ताद. बोल जंबुरे. आणि हे उत्पादन राज्यात होत असल्यामुळे हा. आपल्या राज्याची धडाडी सगळ्या राज्यांच्या पुढे आहे. खरंय. राज्याची दर हेक्टरी उत्पादकता हा. 77 टन हेक्टर आहे बघ. काय बोलतो? आणि ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा 61.7 टन हेक्टर जास्त आहे. हे बाबा जंबुरे म्हणजे महाराष्ट्र सगळ्यात अग्रेसर दिसून येतो. अरे बाबा हे बघ मारलं शेड्डू. हे मी पण मारलं शेड्डो. हे बाबा हे महाराष्ट्राचं वाघ आहे. हा. हे महाराष्ट्राचं पट्टे. पट्टे. हे माझ्या राजाचं जमुरे. जंबुरे हे कुठं मागं पडणार नाही. पडायचं बी नाही. हे महाराष्ट्रात नाव काढणार. काढणार. दुनियेमध्ये सगळीकडे आपलं नाव बोलणार. बोलणार. तसं आपलं महाराष्ट्र आहे. खरंय. मावळ्यांचं महाराष्ट्र आहे. मावळ्यांचा महाराष्ट्र. हे शाहिरांचा सगळ्यांचा आणि सगळ्यांचाच महाराष्ट्र हे आहे. तुमचा आमचा सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. हे उस्ताद हे आपल्या आई बहिणींचा पण महाराष्ट्र अरे आहे. यार आई बहिणींमुळेच तू आणि मी जलमलोय. तर उस्ताद हे महाराष्ट्र असं ऊसाच्या पिकात लई पुढे आहे बघ. हा. तर आता या ऊसाच्या पिकाशी पुढचं सांगतो. सांगून टाक. राज्यात सरासरी साखर उतारा हा. 11.54% होता. बर. तो म्हणजे कधी? कधी? 2011-12 अकरा बाराला. हा उस्ताद एवढा जर साखराचा उतारा असेल असं तर हे आपलं राज्य भारतात सगळ्यात जास्त साखर पुरवणारं राज्य आहे. खरंय. तर चल आता या ऊस पिकाचा लागवडीचं हंगाम जे असते हा. म्हणजे असं घेतलं ऊस असं लावलं नसतंय बाबा. असं असतंय. त्याला येळ असते, काळ असते, टायमिंग असते, सगळं असते. खरंय. आणि त्यात सुद्धा गणित असतंय. उस्ताद तो आजपर्यंत कसं म्हणायचं? कसं म्हणायचो मी? हे बाबा आपलं बळीराजे हे शेतकरी राजे आहे. खरंय. ते जरा कमी सुशिक्षित असल्यामुळे हा. म्हणजे त्यांना शिक्षण न घेतल्यामुळे नसल्यामुळे खरंय. काय म्हंटल मी? काय म्हटलं तू शश म्हणताय? अरे बाबा शिक्षण म्हटलंय मी. अरे बोल जंबुरे. तर ते हे शिक्षण म्हणजे शिक्षण घेतलं नसल्यामुळे हा. ती शेतकरी झाला असं आपल्याला वाटतंय. हा. पण त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये गणित असतं रे बाबा. अरे जंबुरे मग तेच तर गणित समजून घ्यायला मी बसलोय ना. हे ऊसाची सरी असते ते सरळ मारायला मारले पाहिजे की नाही सांग बघू. सरळ मारली पाहिजे. म्हणजेच त्यातनं भूमितीचा आकार सिद्ध होतोय. हा. रेषा काढते. रेषा काढताय. दोन सरी मधला अंतर समान पाहिजे की नाही सांग बघू. समान अंतर सांगताय. दंड मारतय बाबा. सरी काढतय. चळी पाडतय. हा त्याला समांतर रेषेतच जावं जावं लागतंय. लागतंय. वाकडं तिकडं झालं तर पाण्याचं गणित चुकतंय. म्हणजे हे आपलं बळीराजा जे आहे हा. ते सगळ्यात चांगलं गणित तज्ञ आहे बघ. खरंय. आणि त्यामुळे त्याला गणित समजायला पाहिजे. पाहिजे. आणि त्यानं एकदा जर गणित समजून घेतला घेतलं तर कसं आहे हे ते फटाफट कॅल्क्युलेटर सारखं काम करून जाईल बघ. आणि देशाची प्रगती किती होईल. लय होईल. अरे बाबा हे कृषी प्रधान देश आहे. खरंय. आणि ह्या बळीराजाच्या जीवावर जगणारा देश आहे. जगणारा देश आहे. त्यामुळे बळीराज शान तर देश महान. खरे. मग बाबा बळीराजाचं गणित कुठं चुकतंय ते समजून सांगशील का? आता मी बाबा चुकीचं बरोबर महत्वाचं सांगणार नाही. मग तू काय सांगतोय? फक्त मी शास्त्रीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या काही गोष्टी आता सांगणार आहे. हे सांगून टाक आणि फटाफट. शेतीतलं गणित समजावून देणार आहे. सांगून टाक जंबुऱ्या. आता ऊसाच्या लागवडीचं हंगाम जे असते असतंय. ते असतं बघ 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी. काय बोलतोय? हा आणि त्याला काय म्हणायचं? काय म्हणतोय? याला एवढ्या दरम्यान सुरुवात होते असं म्हणायचं. हा.
आणि पूर्व हंगामाचा जर विचार केला तर तो असतोय 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर. बरोबर. आणि 28 जर ऊस करायचं म्हटलं म्हणजे एक वरीस मध्ये सोडून तो ते या महिन्यातच बघ. हा. म्हणजे कसं 15 जुलै ते 15 ऑगस्ट असं ह्या सगळ्या ऊसाचं प्रमाण आहे. खरंय. आणि आपण जसं गणितामध्ये येळकाळ शिकलोय, कॅलेंडर शिकले, बरोबर, तसं हे जर कॅलेंडर चुकलं गड्या तर काय होणार? काय होईल? अरे विदर्भ व्हायला येळ लागायचं नाही. खरे बाबा, मला तसलं नाव काढलं तर अंगावर काटा येतो. ए उस्ताद, हे तुझ्या अंगावर काटा येऊ देणार नाही. का बरं? इथल्या बळीराजाला खुश करणार, खुश करून टाक. त्याला गणिताच्या माध्यमातून शान करणार, करून टाकलं, त्याला विज्ञान शिकवणार, शिकून टाक. आणि त्यातनच आपण गणिताचा कार्यक्रम सुद्धा यशस्वी करणार. केला पाहिजे, समजलं पाहिजे, माणूस शना झाला पाहिजे, बळीराजा खुश झाला पाहिजे. अरे उस्ताद बोल जबर, तुझ्या डोक्यात एक प्रश्न नाही का येत? कोणता? आपण टेक्सटाईल पार्क मधल्या महिलांसाठी गणित शिकवते, हे खरे. मग त्यांना आता याचा उपयोग काय? हे असतंय. कसं असतंय तुला माहित नाही? अरे आमच्या महिला भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या कन्या आहेत त्या. त्याच्यामुळे ते त्यांना गणित समजतंय. आणि गणित बाबा सगळ्यांसाठी सारखंच असतंय. मग शिवणकाम करणाऱ्या महिलांसाठी असो, नाहीतर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यासाठी असो. अरे वा 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 उस्ताद, आपण ज्यावेळेला सर्वे केलेला असतोय, हा प्रोजेक्ट सुरू करताना ज्यावेळेला सर्वे केलेला असतोय त्यावेळेला आपण विचारलेलं असतंय आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे. तेव्हा मोठ्या प्रमाणात महिला भगिनी म्हणतात आम्ही शेतकरी सुद्धा आहे. आम्ही शेतकऱ्याचे अर्धांगिनी आहे. खरंय. आम्ही शेतकऱ्याची कन्या आहे. कन्या आहे. मी शेतकऱ्याच्या कुटुंबातली आहे. लय हुशार. खेडेगावात राहिलेली आहे. लय हुशार झाल्यात माता भगिनी. त्यामुळे या माता भगिनी ऐकून जाऊन घरी आपल्या ह्या पतीला सांगतील आणि त्याचं गणित पक्क करतील बघ. खरे. तर आता चल उस्ताद, जातीची निवड कशी करायची? ऊसाच्या जातीची म्हण की बाबा. अरे बाबा चुकलो, कान धरून माफी मागतोय, माफी मागतोय, माफी मागतोय. माफी मध्ये लय गुतू नको. पुढे जातो. उस्ताद, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं राहुरी अंतर्गत पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या साह्यानं आणि वसंतदादा साखर कारखाना संस्था पुणे यांच्या माध्यमातून आतापर्यंत अधिक ऊस उत्पादन आणि चांगला साखर उतारा असणाऱ्या अनेक जाती प्रसारित केल्यात बघ. जंबुरे, ऊसाच्या एकापेक्षा अनेक जाती असल्यामुळे तू मोठा अनेक लावतोय बघ. अरे याला सुद्धा गणित आहे, म्हणजे मोजता येणार नाहीत एवढ्या सगळ्या जाती असतील त्या. अरे ते लक्षात आलं. तर चल सध्या त्यातल्या काही थोड्या जाती तुला सांगतो. सांगून टाक. घे बघ 86-032. 86-032. त्याला नाव काय दिलंय? काय दिलंय? निरा. आणि को 94-012. को 94-012. त्याला नाव काय दिलंय? काय दिलंय? फुले सावित्री. आणि को 0265. त्याला कोणतं नाव दिलंय? फुले 265. क्या बात आहे. अरे पुढे सांग. आणि पुढची जात आहे ती को 92-005. बर. आणि कोसी 671. असं. आणि या जातीत सगळ्या मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली आहेत बघ. आणि त्याची आपण निवड करायला पाहिजे, केली पाहिजे. आणि राजा ही जर निवड चुकली तर काय होणार? गणित चुकणार म्हणजे कारखान्याला आपल्याला जायचंच नाही, आपलं बिल कमीच असणार आहे. बरोबर. त्यामुळे दिवाळी व्हायची नाही, होत नाही. शेतीत प्रगती व्हायची नाही, होत नाही. मोटार फिरायला नाही मिळत नाही. पोरग्याला कॉलेज नाही, पोरगीचं लगीन नाही, होत नाही. बायकोला साडी साडी होत, बळीराजाला माडी नाही. त्यामुळे घरात बाबा तंटा वाढतोय. अरे बापरे, एवढं सगळं झाल्यामुळे सगळं ऊसाचं पिकाची जर निवड चुकली, त्याचं गणित चुकलं तर एवढं सगळं बिघाडतंय बरं. म्हणून त्याच्यासाठी नेमकं तू काय सल्ला देशील? अरे उस्ताद, सल्ला लय सांगता येईल, पण उस्ताद मगाच बसणं बघतोय. उद्या आता काय करणार तू? आता आपल्या प्रशिकांनी दिलेले जे पैसे असते ते काय म्हणणार? तू निम वाटून घेऊया म्हणणार, मलाच बोलायला लावणार, माझा घसा ताणायला लावणार. उस्ताद असं नाही चालायचं. मग कसं करायचं? अरे तू माझा राजा आहे, मी तुझा राजा. तू पट्ट्या, तू माझा उस्ताद आहे, तू माझा जंबुरे. तू मला शिकवणार, मी तुला शिकवणार, मी तुझं ऐकणार, आणि तेच मी बोलणार. तू बोललं पाहिजे. त्यामुळे उस्ताद, आता ऊसाच्या पिकाविषयी तुला सुद्धा माहिती असणार. मला सुद्धा माहिती आहे, पण तुझा आवाज लय छान आहे. हे बाबा, जी माहिती देताय ती लगेच समजते. तू इतक्या दिवस कुठे होता सोन्या? अरे बाबा, तू इंडायला लावला होता, मी तुला माहिती घ्यायला लावला होता. हे बाबा फिरलं, घरोघर गेला, गावागावामध्ये पोचला, लोकांची गप्पा मारल्या, त्यांचा सगळा अभ्यास केला, कुणाचं अडचणी काय हाय
कुणाचं प्रगती कशात आहे, कशात आहे? कोणी कशामुळे प्रगती केली बर. आणि कुणा कशामुळे गाडी घेतली, बर. ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासलो हा. आणि मग मला लक्षात आलं उस्ताद ह्या सगळ्या जाती हे प्रगतशील शेतकरी वापरते हा. आणि मगच प्रगती करते. अरे आणि त्याच्यामुळे विक्रमी उत्पन्न मिळतंय, आहा. पैसा पाणी येतोय आणि आर्थिक बजेट बघ चांगलं होतंय. हा उस्ताद हे सगळं चांगलंय, हा. पण आता जमीन आणि लागवड हा. यामध्ये जरा माहिती द्यावी म्हणते. ए म्हणजे तू आता जमीन आणि लागवडीमधलं गणित सांगताय म्हणायचं तर हा उस्ताद, सांगून टाक. उसासाठी मध्यम ते भारी जमीन लागत्या बघ, हा. आणि उभी आडवी नांगरट लागत्या. आताच तू सांगितलं की भूमिती आकार त्याच्यामध्ये दिसत्या, कराय मोजमाप असतंय. आहा. हा. उस्ताद हा. अलीकडे तू काय जरा तूप खायला सुरुवात केली काय रे? ए कार्य अरे एवढं लक्षात व्हायला लागलं तुझ्या. अरे जंबुरे हा. माझ्या बी कधी कधी ध्यानात येतंय. अरे बाबा म्हणून तर तू माझं उस्ताद आहे. हा आणि तू माझा जंबुरे आणि हुशार जंबुरे आहे तो. आता लय हुशार मला म्हणू नग, हा. तू पण हुशार आहे हा. आणि तुझ्यामुळेच मी हुशार आहे. खरंय. तर चल बघू लागवड सांग बघू कशी करायची उसाची आणि त्यातलं गणित हे आमच्या रसिक श्रोत्यांना समजावून सांग. ए जंबुरे हा. अरे उसाची लागवड करताना हा. तू आत्ताच सांगितलं हम्म. मध्यम जमीन हा. 2 साऱ्यातील अंतर हे हा. 100 सेंटीमीटर पाहिजे. हा. आणि भारी जमिनीतील अंतर हा. 120 सेंटीमीटर पाहिजे. अरे म्हणजे लय मोठं गणित दिसतंय बाबा इथं. हे त्याच्यामध्ये सेंटीमीटर मधलं सुद्धा गणित सांगितलंय का नाही? अरे ते पण कशावर आधारित आहे उस्ताद? मध्यम जमिनीसाठी 2 साऱ्यातला अंतर 100 सेंटीमीटर हा. आणि भारी जमिनीसाठी जरा लांब म्हणजे 120 सेंटीमीटर पाहिजे. बराबर आणि हे जर नसल तर मात्र गणित चुकेल. चुकणार. आणि हे अंतर ठेवून पुढे काय करायचं सांग बघू. हे मी सांगून टाकतोय. हा. सरीची लांबी हा. उतारानुसार 20 ते 40 मीटर ठेवावी. अरे वा. पट्टा पद्धतीने लागवड करायची असल्यास हम्म. मध्यम जमिनीसाठी 75 ते 150 सेंटीमीटर, हा. भारी जमिनीसाठी 90 ते 180 सेंटीमीटर हा. या पद्धतीचा अवलंब करावा बघ. अरे उस्ताद लयच भारी गणित आहे. त्याच्या पुढे बी ऐकून घे. हा. ऊसाची लागवड हा. 1 डोळा किंवा 2 डोळ्याची टिपरी वापरून करावी. हा. आणि 1 डोळा पद्धत लागण करायची झाल्यास हा. 2 डोळ्यातील अंतर हा. 30 सेंटीमीटर ठेवावे. हा. शक्यतो कोरड्या पद्धतीने लागण करावी. हम्म. डोळा वरच्या बाजूला ठेवून हम्म. मातीत झाकून पाणी द्यावे. हा. किंवा ऊस लागवडीपूर्वी हा. सरीत हलकेसे पाणी सोडावे हा. व वाफ्यावर हा. आणि वाफ्यावर हा. कोली घेऊन लागण करावी. हा. 2 डोळ्याची टिपरी वापरायची असल्यास हा. 2 टिपऱ्यातील अंतर 15 ते 20 सेंटीमीटर ठेवावे बघ. अरे उस्ताद लय अडकायला लागलो बाबा तू. तर कसा अडकतय? तुझा अभ्यास कमी असल्यामुळे मला वाटते हे तुला शब्द पटापटा बोला येणं झाल्यात. अरे शेतकरी बंधूंना आमच्या माता भगिनींना नीटनेटकं कळावं म्हणून मी इस्कडून सांगतोय बघ. अरे बाबा हे तुझं नीटनेटकं कळालं असणार. हा. आता पुढे जरा मी सांगतो. हे सांगू टाक. यासाठी ओल्या पद्धतीने लागण करायची. बरोबर. म्हणजे ती चांगली होईल. हा. मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाही याची काळजी घ्यायची. अरे तुला मी सांगतोय हा. टिपरे जर कोल दाबलं हा. ते उशिरा उगवतं. हा. आणि उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो, त्याच्या वाढीवर परिणाम होते. तुला माहितीये का? अजिबात नाही. हा. बुजतात आता मला एक सांग. काय रे? टिपऱ्या म्हणजे काय? अरे टिपरे म्हणजे बियाणं. आपण जे ऊस असतो अख्खा हा. त्याचं बारीक खांडुळा करतो, हा. तिरका असं छलतो हा. आणि ती बाबा जमिनीत पुरतो. अरे त्याला डोळा असला पाहिजे. तुला कसं 2 डोळे आहेत, हा. मला कसं 2 डोळे आहेत, हा. तसं त्याला ऊसाला बी डोळा असतात. हा. तीच उगावतंय बघ. अरे उस्ताद. हा. पण मला काय वाटायचं माहितीये का? तुला काय वाटायचं? टिपऱ्या म्हणजे आपल्या नवरात्रात खेळतात ते. ए येड्या. जबुऱ्या. अरे बाबा चौकात आले विषय बदलू नका. म्हणून जरा वाटलं मनोरंजन करावं. आज टिपऱ्याचा विषय चाललाय ऊसाचा. अरे बाबा सोडून दे. हा. चल लागणीसाठी भारी जमीन जर असली असल्या तर एकरी 10,000 हा. आणि मध्यम जमिनीसाठी किती? एकरी 12,000 टिपरी लागतील बे. अरे हा. आणि 1 डोळा रोपांपासून जर ऊस लागवड करायची म्हटलं. आता मी तुझी परीक्षा बघणार. आहा. 1 डोळ्यासाठी किती? उस्ताद हा.
तुझ्या परीक्षेला आम्ही खरा उतरणार हे उतरून टाक. आणि समजा जर चुकला तर हे तुझं पट्ट्या नाही असं समज. हे तसं नाही होणार. हे जमुरेचं नाव बदलून चिमुरे ठेव. हे तू चिमुरे ठेवायची गरज नाही, तू बराबरच सांगणार. हे चल काही कारखाने असतील, संशोधन केंद्र असतील आणि काही खासगी नर्सरीमधून आता ऊसाची रोपं इकरीस उपलब्ध असतील तर प्लास्टिक ट्रे मध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊसाची रोपं ही साधारण 30 ते 40 दिवसांची झाल्यावर लागवडी योग्य होत्यात बघ. खरे गणित कुठे सांग. ते मी बाबा तुला तू काय सांगताय. तू साधारण दिवसांची संख्या सांगते. जर बाबा ही आज म्हणजे रोप तयार केलं, जर तू उद्याच टाकलं त्याचा उपयोग होणार नाही. कराय बरोबर उस्ताद. 30 ते 40 दिवसाचं हे रोप घ्यायचं आणि मगच लागवड करायची बाबानो. यासाठी 9 ते 10 महिने वयाचं चांगल्या बेण्यामधील शुद्ध निरोगी हे रोप तयार करण्यासाठी वापरावं. ऊस बेणं लागणीपूर्वी 100 लिटर पाणी आणि 300 मिलीलिटर मिथिलियॉन आणि 100 ग्रॅम 22 टींची 10 मिनिटांसाठी बेणी प्रक्रिया केल्यानंतर म्हणजे काय होईल, जीवाणूची बीज प्रक्रिया करावी लागेल. लक्षात आलं का गणित. आले आला का तू औषधांची संख्या सांगतय, त्याचं प्रमाण सांगतय. बरोबर. 100 लिटर पाणी, मिलीलिटर मिथिलियॉन, 100 ग्रॅम 22 टीन या सगळ्या मिश्रणामध्ये 10 मिनिटं हे बेणं बुडवून ठेवायचं आणि मग ही जीवाणू प्रक्रिया पूर्ण होती. खरे. यामुळे काय होणार, काय होईल जंबुरे, बुरशीजन्य रोग आणि खवली किडीचा बंदोबस्त होणार बघ. होणार. ऍसिटोबॅक्टर आणि स्फुरत विरघळणारं जीवाणू या खतांचं प्रमाण अनुक्रमे किती. अनुक्रमे म्हणजे मी जसं सांगतोय तसा क्रम बघ. क्रम एक झाल्या 2 असतं तसं. 10 किलो आणि 1.25 किलो प्रति 100 लिटर पाण्यासाठी मिसळून केलेल्या द्रावणात ऊसाच्या टिपऱ्या किती मिनिटं ठेवणार तू सांग बरं मला. घड्याळ लावून अर्धा तास ठेवायच्या. आणि त्यामुळे काय होते, काय होईल जंबुरे, नत्राची 50% तर स्फुरदाची 25% बचत होणार बघ. बाबा इथं बचतीचा बी हिशोब तू सांगतय. आरा उस्ताद, हिशोबाशिवाय हाय का काय. अरे 1 महिन्याच्या रोपांना सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करायची. ऊसाची रोपं 30 ते 40 कोकोपीट मध्ये वाढवलेली असतात. त्यामुळे आपणास शुद्ध निरोगी ऊस रोपं निवडून घेता येतात. निकृष्ट रोपं निवडीस न वापरल्यानं शेतात सर्वत्र एकसारखं ऊसाचं पीक वाढतं. खरं. एकरी ऊसाची संख्या किती असणार, 40 ते 50 हजार मिळते बघ. अरे बाप रे, लय ऊस मग मोठा होतोय. आणि त्यामुळे होईल काय सांग काय होईल. अरे ऊस लोळण्याचं प्रमाण कमी राहून ऊसाची सरासरी वजन किती होत्या, अरे 2 ते 3 किलो पर्यंत पोहोचणार. अरे बापरे. रोप लागण पद्धतीमुळे काय होईल, नेहमीच्या लागणीस 30 ते 40 दिवसापर्यंत जोपासण्यासाठी लागणारं पाणी, तण नियंत्रण, खत, देखरेख यामध्ये बचत सुद्धा होणार. खरे जंबुरे. पावसानं ओढ दिल्यामुळं अरे जंबुरे, तू पावसाच्या वडीचा विषय उगाच काढला. अरे नाही उस्ताद, विषय उगाच काढला असं नाही. माझ्या अंगावर काटा येत. ए बाबा, तुझ्या अंगावर आलेलं काटा बघूनच मी विषय काढलं. ए बाबा, वड दिल्यामुळे बाबा लय मोठा शेतकरी अडचणीत आलाय. याला अडचण जरी असलं तर कुठलं दुःख बाबा असं पळून जात नसते. मग त्या दुःखाला कवटाळायचं, त्याला मिठी मारायची आणि त्याच्यावर तोडगा काढायचं उस्ताद. तर अशी जर ओढ दिली तर त्या वेळेला लागण करता येणार नाही बर का. आणि अशा वेळेला न लागण करता आपण शांत बसलं पाहिजे. त्यामुळे नुकसान टाळायचं. आणि अशा वेळी 1 ते 1.5 महिना जरी पाऊस लांबला असला तरी ऊसाची रोपं लागण करून हंगाम साधता येतोय बर का. काय बोलतोय, म्हणजे हे 1 ते 1.5 महिना पुढे गेलेला हंगाम आपल्याला बरोबर रोपांच्या माध्यमातून साधता येतंय. आता मला कळलं. बाबा, जर पाऊस नसेल तर आभाळाकडे बघण्यापेक्षा, दुःखाला कवटाळण्यापेक्षा, डोकं बडवून घेण्यापेक्षा, तोंडात हाणून घेण्यापेक्षा तू रोपं तयार करायची आणि बाबा त्या पावसाची वाट बघायची. त्यावर आपली रोपं 1-1.5 महिन्याची उभी होत्या आणि बाबा पाऊस पडला की लगेच लावायची. ऊस सरळ होतोय 3 किलो पर्यंत वाढतोय बघ. काही वेळेस अगोदर पीक काढणीस उशीर होतो किंवा जास्त पावसानं वापसा नसल्यानं लागण करता येत नाही. बरोबर. अशा वेळेस ऊस रोपं लागण करून येळेवर हंगाम साधता येतोय.
उसाच्या 2 ओळीतला अंतर किती असणार आणि रोपातला अंतर किती असणार? अरे यावरनच एकरी लागणाऱ्या ऊस रोपांची संख्या सुद्धा काढता येत्या. काय बोलतोय? अरे मी तुझी आता परीक्षा बघतोय, तुम्हाला समजून सांग. हे उस्ताद तू कितीही परीक्षा बघ. हा, मी विटॅमिन खाते, विटॅमिन खातय, मी बघ तूप खाते. तू युरिया मिक्सचर खातय. ए युरिया मिक्सचर नाही, त्यानं बुद्धी वाढत नाही, विटॅमिन बुद्धी वाढत्या. हा, आणि लहानपणा मी खाल्ला असल्यामुळे तुझ्यापेक्षा माझा मेंदू शार्प आहे. ए तुझा मेंदू शार्प आहे, माझा तर त्याच्यापेक्षा शार्प आहे. असं त्या उस्ताद चल. हा. उसाच्या 2 वळीतलं अंतर किती आणि त्याला लागणारे एकरी रोप किती लागणार किती लागणार? याचं गणित मी तुला समजावून सांगणार. अजून टाक. हे बघ 2 सरीतलं अंतर हा. 1.20 सेंटीमीटर जर असलं 1.20 सेंटीमीटर असलं आणि रोपातलं अंतर जर 2 फूट असलं 2 फूट असलं तर एकरी लागणारी उसाची रोपं किती असत्याल? किती किती किती? अरे 5,550 रोपं लागणार अरे बघ. काय बोलतोय? आणि उस्ताद 2 सरीतलं अंतर समज 150 सेंटीमीटर असलं 150 सेंटीमीटर असलं आणि 2 रोपातलं अंतर समज 2 फूट असलं 2 फूट असलं तर एकरी उसाची रोपं लागणार किती र? किती किती किती? 4,450 4,450 4,450. अरे जमुरे, हा. म्हणजे 2 सरीतील अंतर जसं वाढतंय हा. तसं बाबा एकरी लागणारं उसाचं रोप पण कमी लागतं, ही माझ्या गणित ध्यानात आले. अरे याला म्हणायचं उस्ताद, यो माझं उस्ताद आहे बघ. आणि हे माझ्या जमुरे हा चल पुढा उस्ताद. हा. 2 वळीतलं अंतर जर 180 सेंटीमीटर असला असल किती म्हटलं मी? 180 सेंटीमीटर दर 2 वळीतलं अंतर असल आणि 2 रोपातलं किती अंतर असणार मग? 2 फूट असणार. हे बाबा ते मला माहितीये, सारखं सारखं तेच म्हणल्यामुळे तेच सांगत बसतंय मला. तर मग मला सांग, एकरी लागणारी उसाची रोप किती? आता जरा मला थोडं जादू करावं लागेल. ए जादू करून टाक, डोकं खाजव. हे डोळे झाकून थोडं आपल्या देवाला विचारायला लागल. देवाला नका इचर, हा. तू तुझ्या डोक्याला इचार, तू तुझ्या बुद्धीला ताण दे. तर उस्ताद गणित शिकून टाक. उस्ताद 180 सेंटीमीटर जर 2 सरीतलं अंतर असलं हा. आणि 2 रोपातलं जर 2 फूट अंतर असलं असल तर रोपांची संख्या लागणार बघ 3,700. बराबर बराबर बराबर. आणि पुढे जाऊन एक प्रश्न विचारतो तुला, सोपा आहे बघ. कोणता? मला वाटते तुझी पण 2-3 वेळा उजळणी झाल्या तरी पण मला सारखं बोलायला सांगते. समज 2 सरीतला अंतर हा. 240 सेंटीमीटर असलं तर आणि उसाच्या रोपातलं अंतर 2 फूट असलं हा. तर एकराला लागणारी रोप किती? ए मी माझ्या डोक्याला ताण देतय एक घे आणि तुला एका झटक्यात सांगून टाकतय. हा. तू माझं जंबुरे, हा. मी तुझा उस्ताद. हा. मी जर तुला हे उत्तर सांगितलं नाही हा. तर तू बाबा मला येड्यात काढशील. अरे बाबा तुझ्या डोक्यात मेंदूच नाही असं मी म्हणणार. हे मग ही केस कुठे उगावल्यात त्या? हे बाबा ती हेल्मेट आहे, हेल्मेट. हे हेल्मेट नाही. आता मी तुला सांगते बघ, मला आता आठवलंय. हा. जर 2 सरीतील अंतर हा. 240 सेंटीमीटर असल हा. आणि रोपातील अंतर हा. 2 फूट असल हा. तर बाबा रोपांची एकरी लागणारी संख्या मी तुला आता सांगतो. हा. ध्यान दे, हा. नजर दे. हा. 2,780. हे साहिबान मेहरबान कदरदान कुर्बान आप सबको हमारा प्यार भरा सलाम. हमारे उस्ताद के लिए बच्चा लोग एक बार तालियां बजाओ. ए जंबुरे, हा. लय टाल्या वाजवू नका. हा. आता या उसाच्या सरीतलं, हा. या रोपातील अंतरातलं हा. आणि लागणाऱ्या एकूण रोपांचं मला अजून नेमकं गणित सांगून टाक. अरे बाबा जोडवळीतलं अंतर समज 1.2 मीटर बाय 2.5 मीटर असलं असल तर आणि रोपाचं हा. मधलं जर अंतर 2 फूट असलं असल तर रोपांची संख्या एकराला लागणार 5,000. बरोबर उस्ताद हे झालं उसाच्या लागवडीतलं गणित. बरोबर. आता चल उस्ताद, हा. आता आपण थांबूया, या जनता लोकांचा निरोप घेऊया घेऊया. आणि पुन्हा भेटूया कधी? गणिताच्या या कार्यक्रमात फक्त 90.4 रेडिओ वसुंधरावर. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमिने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून अचूक जागी त्यांना मांडून सुई धाग्यांनी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुख
सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुईधाग्यांशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते, मन अवघे विश्वासून भरते बसणे म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology.